संदीपजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल, सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेतील प्रमुख मान्यवर रणजित धनाजी पाटील यांचं इथं स्वागत केलं जात आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। खोलवर टप्प्याचा चेंडू पायचीचं जोरदार अपील पंचांनी फेटाळून लावलंय। चेंडू सीमा रेषेकडे गेलाय। लेग बायच्या रूपाने आलेला हा पहिला चौकार। धावसंख्येनं एका धावेची भर पडते। धावसंख्या वृद्धिंगत होते। धावसंख्या जाऊन पोहोचले 5 धावांवरती। पहिले षटक चालू आहे। 6 षटकांचा सामना आहे। निश्चितच नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे उलवे संघानं। यावेळेसचा चेंडू सरळ आयलेशच्या हातात। फलंदाज प्रफुल्ल ठाकूर जेल बाद। टायमिंग चांगलं होतं परंतु प्लेसमेंट चुकलं। सरळ एक क्षेत्ररक्षक आयलेशच्या रूपाने तिथं होता। सरळ त्याच्या हातामध्ये चेंडू गेला। फटका चांगला असूनही फलंदाजाला इथं परतावं लागतंय। पहिला हादरा बसलाय केगाव अवेडा संघाला। तर पहिलं यश लाभलंय किरण पाटील या गोलंदाजाला उलवे संघासाठी। अप्रतिम फटका होता मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये। इथं किरण पाटीलला मिळते पहिलं यश। 5 धावा धावफलकावरती लागल्यात। 5 धावांच्या मोबदल्यात एक फलंदाज गमावावा लागला। यावेळेचा चेंडू देखणा नजाकत भरा स्ट्रोक मात्र सरळ अतिशय चांगला प्रयत्न त्या क्षेत्ररक्षकाकडून झेल घेण्यामध्ये जरी अपयश आलं असलं तरी प्रयत्नाचं कौतुक करायला हवं। कारण लॉंग ऑफच्या रिजनमध्ये खेळाडू हा तैनात होता। तिथून धावत येऊन अतिशय अप्रतिम असा प्रयत्न केला गेला। जर हा झेल झाला असता तर कदाचित हा अश्वित या क्षेत्ररक्षकाचा अप्रतिम असा प्रयत्न होता मात्र झेल घेण्यामध्ये जर यशस्वी झाला असता तर मात्र चित्र वेगळं असतं। एक अप्रतिम अशी झेल आणि अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नमुना पाहायला मिळाला असता। इथं झेल घेण्यामध्ये जरी अपयश आलं असलं तरी या एफर्टसाठी 100% गुण द्यावे लागतील। किरण पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर। पुन्हा एकदा तोच फटका मात्र यावेळेस सरळ क्षेत्ररक्षक हातामध्ये। त्यामुळे चेंडूवरती हा फलंदाज होईल झेल बाद। नका मग नाकामध्ये गए अंबा सवारी शिवाजी चौकामध्ये
अप्रतिम झेल टिपला गेला, फलंदाज बाद झाला. या षटकातील 4 चेंडूंचा खेळ झालाय. यावेळेस मात्र नवीन फलंदाज मैदानात गेला आहे. विपुल ठाकूर गोलंदाजी मध्ये चुणूक दाखवली होती, यावेळेस मात्र फलंदाजी मध्ये चुणूक दाखवेल का? मोठा फटका खेळला गेलाय, चेंडू सीमारेषेकडे येतोय आणि अलगद झेलला जातोय. बॅक टू बॅक फलंदाज होतोय, आणखी एक झेल बाद. DJ याद करना ये रंग लगाज करना ये याद करना ये रंग लगाज करना ये. यावेळेसचा चेंडू जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेलाय, मात्र या चेंडूवरती मिळेल फक्त एकच धाव. किरण पाटीलचं अतिशय यशस्वी असं हे षटक. या षटकामध्ये एक चौकार पाहायला मिळाला, एक अवांतर धाव व्हाईट बॉलच्या रूपाने देखील पाहायला मिळाली, 3 विकेट देखील जाताना पाहायला मिळाल्या. एकंदर या षटकामध्ये आले 8 धावा आणि 3 सफलता अर्जित केल्या किरण पाटीलनं आपल्या संघासाठी. अतिशय अप्रतिम गोलंदाजी जिथं आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये प्रफुल्ल ठाकूर, विवेक ठाकूर आणि विपुल ठाकूर सारखे 3 मातब्बर गडी बाद करण्यामध्ये गारद करण्यामध्ये यश आलंय ते किरण पाटील या गोलंदाजाला. अतिशय अप्रतिम कामगिरी, चांगली सुरुवात, चांगला श्री गणेशा केला जातोय उल्वे संघाच्या गोलंदाजांकडून. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मयूर पाटील, ज्यानं या अगोदरच्या सामन्यामध्ये गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही क्षेत्रामध्ये अतिशय चांगली कामगिरी केली होती. यावेळेस मात्र पहिला चेंडू पंचांच्या दृष्टीनं अवांतर चेंडू, एका अवांतरच्या साहाय्यानं व्हाईट बॉलच्या स्वरूपानं 1 धाव मात्र मिळाली. 9 धावा धावफलकावरती लावल्या जात आहेत. या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण विचार केला तर अतिशय भेदक अशी गोलंदाजी आणि स्फोटक अशी फलंदाजी केली होती. तोच मात्र मयूर पाटील यावेळेस त्याला इंगा दाखवला जातोय. चेंडू सीमारेषेबाहेर भिरकावून दिला जातोय 6 धावांकरता. अतुल पाटील या फलंदाजाच्या वतीनं या चेंडूवर त्याला एक मोठा फटका अतुल पाटील याच्या बॅटमधून मिळालेला हा तडाखा. धावसंख्या जाऊन पोहोचले 15 धावांवरती. यावेळेसचा चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण, त्यामुळे या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव मिळणार नाही. निर्धाव चेंडू, कौतुक करावं लागेल मयूर पाटील गोलंदाजाचं. पहिल्या चेंडूवरती जरी षटकार आला असला, एक अवांतर चेंडू तदनंतर षटकार जरी आला असला तरी चांगलं कमबॅक करतोय. लेग स्पिन, ऑफ स्पिन दोन्ही दिशेनं चेंडू वळवण्याची क्षमता असलेला हा गोलंदाज निश्चितच चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जातोय. बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू या षटकातील. दुसरं षटक मयूर पाटीलचं उल्वे संघाकडनं खेळताना. याच दरम्यान या स्पर्धेमध्ये उपस्थिती दर्शवण्यासाठी, सामने पाहण्यासाठी आलेले स्मित पाटील आणि रसिक म्हात्रे यांचं स्वागत केलं जात आहे. मनपूर्वक स्वागत. दरम्यानच्या काळात एक चांगला फटका खेळला गेलाय. या फटक्यावरती मिळाल्या 2 धावा. 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 17 धावांवरती. षटक चालू आहे. दुसऱ्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ झालाय. 17 धावा धावफल करते आल्यात. काहीशी संत सुरुवात केगाव आवेडा संघाची आपणास पाहायला मिळेल. 17 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक.
चांगला फटका यावेळेस खेळला गेलाय. दोन क्षेत्ररक्षकांच्या मधोमध जरी चेंडू असला तरी दुसऱ्या टप्प्यावरती चेंडू अडवला जातोय किरण पाटीलच्या माध्यमातून. या चेंडूवरती मिळेल फक्त एकच धाव आणि या एका धावेनं संघाचा धावफलक 18 धावांवरती जाऊन पोहोचलाय. यावेळेस मात्र स्ट्राईक एंडला 11 बॉल नंतर या इनिंगमधील दुसरा सलामीर हर्षद ठाकूर स्ट्राईक एंडला येतोय. सलग 11 चेंडू तो नॉन स्ट्राईक एंडला उभा होता. या पिचवरती गोलंदाजांची गोलंदाजी पाहत होता. यावेळेस हा चांगला फटका जमिनीलगत फटका खेळून काढलेला. या फटक्यावरती मात्र मिळेल एकच धाव. या एका धावेनं या षटकाची सांगता होते. धावसंख्या जाऊन पोहोचले 19 धावांवरती. 2 षटकं संपलेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. हॅलो, दरम्यानच्या काळामध्ये या स्मिथ एंटरप्राइजेसची सर्व्हिस सर्वा स्मिथ कल्पेश पाटील आणि या शौर्य एंटरप्राइजेसची आपण पाहतोय रसिक मात्रे या दोन्ही मान्यवरांचं इथं स्वागत केलं जातं या स्पर्धेच्या माध्यमातून. मायची उबदार शाल, सुगंधी पुष्पगुच्छाडी या स्पर्धेची गोड आठवण, सन्मान चिन्ह देऊन स्मिथ पाटील आणि या रसिक मात्रे या दोन मान्यवरांचं इथं स्वागत केलं जात आहे न्यू यंग स्टार क्रिकेट क्लब झाशी यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून. यस, ओव्हर टू प्रवीण. अतिशय चांगलं हे षटक पाहायला मिळेल. या षटकामध्ये पहिला चेंडू टाकताना 7 धावा जरी आल्या असल्या तरी तदनंतरच्या चेंडूवरती अवघ्या 4 धावा आल्यात. एकंदर 18 धावा धावफलकावरती लागली या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 8 धावा, दुसऱ्यामध्ये 11, एकंदरीत 19 धावा. 2 षटकं संपलेत, 19 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. मोठी मजल मारावी लागेल केगाव आवेडा संघाला, कारण 6 षटकांचे सामने, 6 षटकांमध्ये किमान अप्रतिम पहिलं षटक ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल तो किरण पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येते. षटक चालू आहे. तिसरं षटक टाकण्यासाठी किरण पाटील गोलंदाजी मार्कवर येतोय. किरण पाटील यावेळेसचा चेंडू फलंदाजाला चकून गेलाय, यष्टीरक्षकाला चकून गेलाय, सीमारेषेकडे गेलाय, सीमा पार झालाय 4 धावांकरता. यस, फलंदाजाच्या खात्यामध्ये 4 धावा जमा होतील. या 4 धावांनी संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय 23 धावांवरती. गोलंदाजी अचूक टप्प्यावरती चांगली गोलंदाजी होताना दिसते, मात्र क्षेत्ररक्षकांची म्हणावी तशी साथ यावेळेस या चेंडूवरती लाभली नाही किरण पाटीलला. या 4 धावा मिळाल्या आहेत केगाव आवेडा संघाला. 4 धावांनी हर्षद जाऊन पोहोचलाय वैयक्तिक 5 धावांवर, तर सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले 23 धावांवरती. तिसरं षटक घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज किरण पाटील गोलंदाजी मार्कवर. यावेळेस रनअप काही साथ चुकतोय. निश्चितच उल्वे संघाला दुसरी फलंदाजी करायची आहे, टार्गेट चेस करायचे आहे, त्यामुळे जितका अधिक वेळ आपण आता घ्याल तेवढा आपल्या संघासाठी घातक ठरू शकतो. जरा घाई करायची आहे, गेम स्पीडअप करायचा आहे. यावेळेस 7 चेंडू झेल हवेमध्ये, यष्टीरक्षक चुकतोय, हर्षद ठाकूरला मिळते जीवनदान. या चेंडूवरती मिळेल 1 धाव. जिथे फलंदाज बाद होऊ शकला असता तिथं मात्र मिळली जाते 1 धाव. या एका धाव्याच्या साह्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 24 धावांवरती. तिसरं षटक प्रगतीपथावर 24 धावा धावसंख्येवरती लागल्या जात आहेत. एक जीवनदान मिळालंय हर्षद ठाकूरला. हर्षद ठाकूर सारख्या मातब्बर फलंदाजाला मिळालेलं हे जीवनदान कितपत पथ्यावर पडतंय केगाव आवेडा संघाच्या, की या मिळालेल्या जीवनदानाचा फारसा मोबदला मोजावा लागणार नाही उल्वे संघाला, हे पाहूया. दरम्यानच्या काळात एक चांगला फटका खेळला जातोय. मिडविकेट क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात आहे, तो चेंडू अडवतोय, चेंडूची फेक करतोय. दरम्यानच्या काळात पूर्ण केली जाते एकेरी धाव आणि या एका धावानं 25 धावा धावफलकावरती लागल्या जातात. तिसरे षटक प्रगतीपथावर 3 चेंडूंचा खेळ झालाय, 3 चेंडू शिल्लक, 25 धावा धावफलकावरती लागल्यात. अपेक्षेपेक्षा काहीसा कमी गतीनं धावफलक पुढे सरकतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 25 धावा धावफलकावरती लागल्या जातात. यावेळेस
पंच आमच्या दिशेनं वळतायत आणि अवांतर चेंडूचा इशारा करतायत. या एका अवांतर धावेनं धावसंख्येमध्ये एकनी भर पडतीये. धावसंख्या जाऊन पोहोचते 26 धावांवरती. 26 धावा, 3 फलंदाजांच्या मोबदल्यात 26 धावा जमवल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावर. अपेक्षित गतीनं जरी धावसंख्या होत नसली तरी 3 फलंदाजांच्या मोबदल्यात 26 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर. या षटकामध्ये एखादा मोठा फटका पाहायला मिळाला तर निश्चितच 30-35 पर्यंत जर धावफलक गेला तर एक जमेची बाजू ठरेल. यावेळेस चेंडू पॉइंट रिजनमध्ये खेळलाय. एक चांगला फटका, मात्र क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. चेंडूची फेक करेपर्यंत मात्र एक धाव पूर्ण करण्याची संधी मिळते. या एका धावेनं 27 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 27 धावा, 3 फलंदाज बाद. तिसऱ्या षटकातील पुढचा चेंडू. यावेळेस चेंडू सीमा रेषेकडे गेलाय. सीमा पार झालाय. 4 धावांकरता अतिशय चांगला फटका. या फटक्यावरती मिळाल्या 4 धावा. या 4 धावांनी संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वधारली. धावसंख्या 31 धावांवरती जाऊन पोचली. चांगला चेंडू, चांगला कमबॅक मात्र किरण पाटील करतोय. या चेंडूनिशी, या निर्धाव चेंडूनिशी षटक संपल्याचा निर्वाळा होतोय. या षटकामध्ये आला एकंदरीत 12 धावा. 2 षटकं टाकताना 20 धावा देऊन 3 सफलता मिळवल्यात किरण पाटील. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली किरण पाटीलच्या माध्यमातून. गेम जरा स्पीडअप करा, कारण उल्वे संघाला दुसरी फलंदाजी करायची आहे आणि उल्वे संघाकडून थोडासा वेळ जास्त घेतला जातोय, कारण नंतर धावा चेस करताना जर काळोख पडला तर आपल्या संघाचं नुकसान होऊ शकते. त्यामुळे जास्त वेळ न घेता हे इनिंग लवकरात लवकर कशी संपवली जाईल याकडे लक्ष द्या. चौथं षटक घेऊन पुन्हा एकदा मयूर पाटील गोलंदाजी मार्कवर, ज्यानं पहिल्या षटकामध्ये 11 धावा दिल्या होत्या. सफलता त्याला मिळाली नव्हती. पाहूया या षटकामध्ये कशी गोलंदाजी करतोय. तर स्ट्राईक एंडला आहे हर्षद ठाकूर, जो एका जीवनदानानिशी खेळतोय 7 धावसंख्येवरती. मोठी कामगिरी त्याच्याकडून अपेक्षित आहे. चौथं षटक घेऊन मयूर पाटील गोलंदाजी मार्कवर. मोठा फटका यावेळेस खेळला जातोय. चेंडू सीमारेषे पार जाईल. लॉंग ऑन सीमारेषे बाहेर. 6 धावांकरता मिळतो एक दर्जेदार षटकार. आजच माझा झाला मयूर पाटील याच्यावरती मिळालेला हा पहिला प्रहार, पहिला तडाखा. चेंडू सीमा पार गेला. 6 धावा मिळाल्या. या 6 धावांनी संघाची धावसंख्येला पाठबळ मिळालं. धावसंख्या जाऊन पोहोचली 37 धावांवरती. आता मात्र हर्षद ठाकूरनं आपले बाजू उघडण्यास सुरुवात केली. दरम्यानच्या काळात आणखी एक अवांतर चेंडू एका धावेनं धावफलक वृद्धिंगत होईल. धावसंख्या जाऊन पोहोचले 38 धावांवरती. 38 धावा धावफलकावरती लागल्या. 3 फलंदाज बाद झाले. सुरुवातीला जे झटके मिळाले होते, पहिल्या षटकामध्ये जे 3 झटके मिळाले होते, त्यातून काहीसा सावरण्याचा प्रयत्न इथं केला जातोय. पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू सीमा पार जाईल. यावेळेस देखील दर्जेदार षटकार पाहायला मिळेल. आवड मला ज्याची मी त्याला
धावा धावफलकावरती लागल्यात. मयूर पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय. या षटकामध्ये धावा खर्च होत आहेत, त्या धावांना वेसण घालावी लागेल, धावसंख्येला लगाम घालावा लागेल. धावसंख्या 44 धावांवरती जाऊन पोहोचले. षटक चौथं प्रगतीपथावर. मोठा फटका, पुन्हा एकदा कडा प्रहार, तडाखा दिला जातोय. चेंडू सीमारेषे बाहेर जातोय. पुन्हा एकदा 6 धावांचा इशारा येतोय. या 6 धावांनी अर्धशतक धावफलकावरती लागलं जातंय केगाव अवेडा संघाचं. स्वतःच्या बुद्धीत जगतो या वागतो या वाटलं मनाला काही करायचं कधी तू पाणी करतो या झेड पायीला कानाखाली गाडीला बोलायची का या 6 धावांनी अर्धशतकी मजल मात्र पूर्ण होते केगाव अवेडा संघाची. मयूर पाटील काहीसा महागडा ठरतोय. यावेळेस पुन्हा एकदा पंच इशारा करतील अवांतर चेंडूचा. या अवांतर धावेच्या साहाय्याने संघाचा धावफलक जाऊन पोहोचला आहे 51 धावांवरती. अतिशय महागडी गोलंदाजी मयूर पाटील या षटकामध्ये करतोय. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या होत्या, 3 सफलता मिळाल्या होत्या. तदनंतर मात्र अतिशय चांगला प्रयत्न, झेल टिपला जातोय अचूक. आणि हर्षद ठाकूरची एक वादळी इनिंग इथं संपुष्टात येते, जिथं यष्टीरक्षक कर्मी मिळालेलं जीवनदान आणि त्या जीवनदानानंतर आलेल्या 8 चेंडूमध्ये 25 धावा. अप्रतिम खेळी, आपल्या संघासाठी आवश्यक अशी खेळी करून बाद झालाय हर्षद ठाकूर. या इनिंगचा विचार केला तर 1 चौकार 3 षटकार आणि सजलेली ही 8 चेंडूमधील 25 धावांची खेळी संपुष्टात येते. निश्चितच भूषण स्पोर्ट्स केगाव अवेडा संघाच्या फलंदाजीला धावसंख्येला उभारी देणारी अशी खेळी करून मात्र झेलबाद झालाय फलंदाज हर्षद. चार चेंडू झालेत, 2 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसरा अवंतर, तिसरा षटकार, चौथा षटकार, नंतर अवंतर चेंडू आणि या चेंडूवर ही विकेट. असे 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडूंचा खेळ अद्याप बाकी आहे या षटकातील. मयूर पाटील फार महागडा ठरला आहे या षटकामध्ये. चांगला चेंडू, यावेळेस चेंडू मात्र काहीसा खाली राहिला, फलंदाजाच्या अपेक्षेपेक्षा खाली राहिला. फलंदाज अतुलला हा चेंडू काही समजला नाही, चेंडू निर्धाव गेलाय. धावसंख्या स्थिर 51 धावा. चौथ्या षटकातील शेवटच्या चेंडूची फेक करील मयूर पाटील, तर स्ट्राईक एंडला असलेला अतुल पाटील यावेळी मात्र तडाखा देतोय. लगावला एक फटका, चाबकाचा जसा फटकारा मारावा तसा फटका आलाय. चेंडू सीमारेषे बाहेर गेलाय. 6 धावांकरता अतिशय महागडी अशी गोलंदाजी मयूर पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 26 धावा तब्बल या षटकामध्ये आल्या. निश्चितच भूषण स्पोर्ट्स केगाव अवेडा संघाला या मॅच मध्ये परत आणणारं हे षटक म्हटलं तर वावगं ठरू नये. भल्ल्या भल्ल्याची भल्ल्या भल्ल्या चला जास्त वेळ घेऊ नका, कारण फलंदाजी दुसरी फलंदाजी दुसऱ्या इनिंगमध्ये उलवे संघ आपणास फलंदाजी करायची आहे. 6 षटकांचा सामना आहे. जास्त वेळ घेतला तर नंतर फलंदाजी करताना आपल्यालाच कदाचित त्याचे परिणाम भोगावे लागतील. त्यामुळे जास्त वेळ घेतला जाऊ नये. आयलेश मात्रे गोलंदाजी मार्कवर येतोय. या अगोदरच्या षटकामध्ये म्हणजे चौथ्या षटकामध्ये आल्या 26 धावा. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 8 धावा, 3 सफलता मिळाल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 11 आल्या, कोणतीही सफलता नाही. तिसऱ्या षटकामध्ये 12 आल्या, कोणतीही सफलता नाही. या षटकामध्ये आल्या 26, एक सफलता जरी मिळाली असली तरी खूप महागडं असं हे षटक. आयलेश मात्रे गोलंदाजी मार्कवर. यावेळेसचा चेंडू पॉइंट रिजन मध्ये खेळून काढलाय. सीमारेषेकडे चेंडू जातोय. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र चेंडू सीमारेषे पार गेलाय 4 धावांकरता. अवमानासम्राट
आपल्या षटकातील पुढचा चेंडू यावेळेस जमिनीलगत फटका खेळून काढला मिडविकेटचा क्षेत्ररक्षक आणि लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडू उचलतोय चेंडू फेक करतोय दरम्यानच्या काळात पूर्ण केली जाते एक धाव या एका धावेनं धावफलक जाऊन पोहोचलाय 62 धावांवरती 62 रन्स ऑन बोर्ड 4 विकेट्स जरी गेले असल्या तरी 62 महत्त्वपूर्ण अशा धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत 5वें षटक प्रगतीपथावर असताना या षटकाचा विचार केला तर पहिल्या चेंडूवरती आला चौकार तदनंतर आले एकेरी धाव तिसरा चेंडू घेऊन येईल गोलंदाज आयलेश मात्रे स्ट्राईक एंडला असलेला फलंदाज अतुल याच्यासाठी यावेळेस हा चेंडू लॉंग ऑन रिजनमध्ये खेळला जातोय एक क्षेत्ररक्षक तिथं तैनात आहे मयूर पाटीलच्या रूपानं मयूर पाटील चांगलं क्षेत्ररक्षण करतोय तितकी चांगली फेकी होते त्यामुळे एका धावेवरच समाधान मानावं लागलं दोन्ही फलंदाजांना या एकेरीनं 63 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत अतिशय चांगला चेंडू यावेळेसचा चेंडू मात्र निर्धाव जातोय बऱ्याच अवधीनंतर एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला आयलेश मात्रेच्या माध्यमातून 4 चेंडूंचा खेळ झाला या इनिंगमधील निश्चितच आयलेश मात्रेचं कौतुक करावं लागेल पहिल्या चेंडूवर जरी चौकार आला असला तरी नंतरचे चेंडू मात्र सलग अतिशय चांगले टाकलेत यावेळी मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय क्षेत्ररक्षकांचा झेल पर्यंत पोहोचण्याचा इरादा होता मात्र ते पोहोचू शकले नाहीत एक धाव तर पूर्ण केली गेली दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला दुसरी धाव देखील सहजगत्या पूर्ण होते या 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 65 धावांवरती 65 रन्स लॉस ऑफ 4 विकेट्स या षटकातील शेवटचा चेंडू आयलेशनं या षटकाचा विचार केला तर अतिशय तीव्र गतीनं हे षटक टाकलं आहे कारण विचार केला तर झटपट गोलंदाजी करतोय 5 चेंडूमध्ये 8 धावा आल्यात अतिशय चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू या चेंडूवरती 1 धाव मिळाली जाईल कदाचित दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होईल या 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचले 67 धावांवरती 67 रन्स ऑन बोर्ड 5 षटक संपलेत 5 षटकांच्या समाप्तीनंतर 67 धावा धावफलकावरती लागल्या जातात शेवटचं षटक घेऊन कोणाला पाचारण करेल गोलंदाजीसाठी कर्णधार हे पाहणं गरजेचं असेल कारण 67 धावा अतिशय चांगली धावसंख्या म्हणते 5 षटकांमध्ये या संध्याकाळच्या सत्रामध्ये निश्चितच ही मोठी धावसंख्या म्हणता येईल शेवटचं षटक या शेवटच्या षटकामध्ये कितपत धावा जमवतील शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी कर्णधारानं भावेश खारकरवर सोपवली एक युवा खेळाडू चांगली गोलंदाजी त्याच्याकडे क्षमता त्याच्यामध्ये आहे इथं मात्र आपल्या संघासाठी निश्चितच 10 पेक्षा कमी धावात खर्च करणारं जर षटक टाकलं तर आपल्या संघासाठी प्लस पॉईंट असेल पाहूया भावेश खारकर गोलंदाजी मार्को स्ट्राईक एंडला फलंदाज चांगला चेंडू काहीशी उसळी घेतलेला चेंडू फलंदाज अतुल पाटीलला मात्र इथं आपला बळी द्यावा लागतोय कारण बरेच चेंडू खेळलाय तो ते 22 धावांची खेळी करून बाद झाला आहे निश्चितच समाधानकारक धावसंख्या इथं उभारली गेली आहे नवीन फलंदाज संजय चव्हाण स्ट्राईक एंडला मात्र असणार आहे तो कुंजन ठाकूर जो एक चौकार एक एकेरी आणि 2 दुहेरी निशी 9 धावांवरती खेळतोय भावेश खारकर यावेळेस मात्र तडाखा दिला जातोय चेंडू जातोय सीमारेषेबाहेर प्रेक्षकांच्या भेटीला आणि एकदा का चेंडू सीमारेषेबाहेर गेला की क्षेत्ररक्षक देखील प्रेक्षक बनून राहतो द्यायचं आहे प्रवीण म्हात्रे एक चांगली कामगिरी आज दिवसभर त्यांनी केली आहे प्रवीण गणेश म्हात्रे मैदानामध्ये चेंडूची पूर्तता केली जाते
या षटकाचा विचार केला तर पहिल्या चेंडूवरती आली होती विकेट रनआउटच्या स्वरूपात. चांगला चेंडू होता, काहीचा उसळी घेतलेला चेंडू. तदनंतरच्या या चेंडूवरती मात्र लगावला गेला एक दर्जेदार षटकार. भावेश कारकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळी देखील जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू सीमारेषे लगत पकडला जातोय. एका धावेवरच समाधान मानावं लागेल. या एकेरी धावानं धावसंख्या जाऊन पोचले 74 धावांवरती. या षटकातील 3 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक. 74 धावा धावपलकरती लागल्यात. 74 धावा धावपलकरती लागल्यात. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. मोठा फटका खेळला जातोय. निश्चितच चेंडू सीमारेषे बाहेर जाईल. लॉंग ऑन क्षेत्र क्लिअर करत चेंडू जातोय सीमा पार. येतोय एक दर्जेदार षटकार. आई लोक या षटकारासरशी 80 धावा धावपलकरती लागतायत. निश्चितच अतिशय अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळाली शेवटच्या 3 षटकांमध्ये. आपण विचार केला तर 5वं षटक जे आयलेशने टाकलं त्यामध्ये फक्त 10 धावा आल्या. तर 4थं षटक टाकलेल मयूर पाटील ज्यामध्ये 26 आल्या. या षटकामध्ये अद्याप 2 षटकारांचा तडाखा बसलाय. चांगला चेंडू यावेळेस मात्र स्ट्राईक रोटेट करण्याच्या प्रयत्नात मात्र फलंदाजाला आपला बळी द्यावा लागतोय. फलंदाज होतोय धावबाद. DJ 12 in the mix. 80 धावा धावपलकरती आहेत. शेवटचं चेंडू या इनिंगमधील भावेश खारकर आपल्या भात्यातील शेवटचं अस्त्र घेऊन येतोय. यावेळेस मात्र चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू. या चेंडूवरती 1 धाव तर पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा देखील बघता बघता पूर्ण केल्या जात आहेत. 82 धावा पूर्ण केल्या. 83 धावांचा विजय लक्ष ठेवून डोळ्यासमोर ठेवून फलंदाजी करावी लागेल उल्वे संघाला. 6 षटकामध्ये 82 धावा जमवल्यात भूषण स्पोर्ट्स आवेडा केगाव संघानं आणि 83 धावांचा विजयी लक्ष ठेवलंय नीलकंठेश्वर उल्वे संघासमोर. या नंतरचा आवाज असेल जसा उल्वे संघाचा डाव सुरू होईल तसा आवाज असेल विपुल पाटील गावठाण यांचा.
और बेल आइकन को दबाना। नमस्कार क्रीडा रसिका, आपण पाहतोय न्यू यंग स्टार क्रिकेट क्लब दासी व किंग ग्रुप दासी यांच्या संयुक्त विद्यमानाने या स्पर्धेतील आज पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसातील हा शेवटचा सामना सुपर 6 मध्ये दाखल करण्याकरता मात्र दरम्यानच्या काळामध्ये उरण समलच्या असोसिएशनचे सदस्य प्रवीणजी मात्रे यांचे इथं मायचुमदार शाल सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेमध्ये त्यांचं स्वागत करण्यात येत आहे। 6 षटकांचा आपण सामना पाहतोय। प्रथमतः नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला नीलकंठेश्वर उल्वे संघानं, तर नाणेफेकी हारून वाट्याला आलेली पहिली फलंदाजी करत असताना 82 धावा कुठल्या त्या मी म्हणेन भूषण स्फोट अवेडा केगाव संघानं भूषण स्फोट अवेडा केगाव संघाला विनंती असेल सामना जसा चालू होईल तशी टाइम लावलं जाईल, विनंती केली जाते। 30 मिनिटांमध्ये आपले 6 षटक फेकून व्हायला हवीत याची दक्षता घ्या। 83 धावांचा पाठलाग करत असताना आपला पाहायला मिळतोय। 83 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीचे 2 फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत। ऑन स्ट्राइकला असेल प्रदीप खारकर, नॉन स्ट्राइक एंडला किरण पाटील। पहिला गोलंदाज दाखल झालाय पराग डुंगीकर, मॅन फ्रॉम अविडा केगाव। पहिला चेंडू परागचा, यावेळी प्रॉपर प्रदीपच्या बॅटवर हा चेंडू येत नाहीये। चांगली फेकी झाले, कनेक्शन सुद्धा चांगलं होतं पण त्या अवधीमध्ये मिळते एकेरी धाव। 83 धावांचा पाठलाग करायचा आहे न्यू यंग स्टार क्रिकेट क्लब दासी व किंग ग्रुप दासी यांच्या संयुक्त विद्यमानाने या स्पर्धेचं आपण आयोजन पाहतोय आणि आयोजनातील सुपर 6 मध्ये जाण्याकरता फार महत्वाची हा सामना आपण पाहतोय। सुपर 6 मध्ये सकाळच्या सत्रामध्ये मोहा कोलीवाडा संघ दाखल झालाय, तर त्या संघासोबत कुठला संघ खेळेल यासाठी असलेली महत्वाची लढाई आहे। सुपर 6 चे सर्व सामने 2 फेब्रुवारी मंगळवारी खेळवले जातील याची रिपोर्टिंग याची दक्षता घ्या सर्व संघांनी। 9:30 वाजता मंगळवारी सुपर 6 चा पहिला सामना खेळवला जाईल या मैदानामध्ये, याची दक्षता घ्या। ही स्पर्धा तब्बल 4 दिवस आपल्या भेटीसाठी येणार आहे। या स्पर्धेतील आज पहिला दिवस आपण अनुभवतोय आणि सामना आपल्या समेत आहे नीलकंठेश्वर उल्वे विपक्ष भूषण स्फोट अवेडा केगाव। किरण पाटील यावेळी ठोकलाय त्याच्या बॅट मधून सीमारेषा पलीकडे आलेला A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार। त्र्याऐंशी धावांचा पाठलाग जोडू करताना किरण पाटील आता सांगतोय या सामन्यामध्ये अजूनही आम्ही जिवंत आहेत। यावेळचा चेंडू पडल्यानंतर आपण पाहतो शहराचा वेध घेतला जातोय, अपील केली गेले। गोलंदाज पराग डुंगीकरचे फार चांगले चेंडू आहेत पण किरण पाटील एक अफलातून दर्जाचा फलंदाज आहे, अष्टपैलू असा खेळाडू आहे आणि त्याच क्वालिटीचा मी म्हणेन समालोचन त्यांचं आपण नेहमी सातत्याने ऐकत असतो। किरण पाटील मैदानात दाखल झालाय, डावखुरी हाताचा फलंदाज आहे ज्यानं 1 षटकार ठोकलाय। 3 चेंडू मध्ये 7 धावा धापटावर पाहायला मिळतात नीलकंठेश्वर उल्वे संघाच्या। यावेळचा चेंडू चांगला आहे आणि यावेळी प्रॉपर टायमिंग सुद्धा जमलं जात आहे। डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्र क्लिअर केलं जात आहे। किरण पाटीलच्या बॅटमध्ये ती एक दमदार चौकार। अकरा धाबा धापडा लागले गेले आहेत। किरण पाटील अजून सांगतोय या सामन्यामध्ये अजून आम्ही जिवंत आहोत। 83 धावांचा पाठलाग करण्याची अजूनही आमच्यामध्ये तेवढी ताकद आहे आणि ती ताकदीचा वापर किरण पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळतोय। एका बाजूला नीलकंठेश्वर उल्वे संघ तर दुसऱ्या बाजूला भूषण स्फोट अवेडा केगाव संघ दाखल झालाय। उल्वे संघाला फार शुभेच्छा येतात, खूप साऱ्या शुभेच्छा येतात विजय शेठ खारकर यांच्या माध्यमातून। यावेळचा चेंडू बॅटची कडा घेऊन फसलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय। क्षेत्ररक्षकानं हा चेंडू पकडलाय मात्र तदुपरी चेंडू मिळते फक्त एकेरी धाव। एकेरी धावेनिशी धापटा धावा लागल्या गेल्यात 12 धावा। नीलकंठेश्वर उल्वे संघ आपण मैदानामध्ये पाहतोय। प्रथमतः 83 धावांचा पाठलाग करायचा या नीलकंठेश्वर उल्वे संघाला आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहायला गेलात तर 5 चेंडूमध्ये 12 धावा खर्च केल्यात। पराग डुंगीकर हा गोलंदाज आपण पाहतोय। भूषण स्फोट अवेडा केगाव संघ उद्या सुद्धा आपल्या बीडसाठी
मातबर सामने पाहायला मिळतील. 8 संघ ताकदवर उद्या पाहायला मिळतील. ठीक ही स्पर्धा उद्या 9:30 वाजता चालू करण्यात येईल. मात्र यावेळी प्रदीप खारकर हा फलंदाज LBW या जाळ्यामध्ये फसला जातोय आणि फलंदाज विकेट नंबर 1 बॅक टू पॅव्हलियन. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय मयूर पाटील. न्यू कॅन्डिडेट 3ऱ्या क्रमांकावर मयूर मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 30 चेंडू आणि अजूनही जिंकण्यासाठी निलकंठेश्वर उलवे संघाला 71 धावांची गरज आहे. 30 चेंडू 71 ची गरज. मैदानामध्ये प्रफुल्ल ठाकूर दाखल झालाय. प्रफुल्ल ठाकूर याला आपण पाहतोय कित्येक वेळा आपण रायगडच्या संघातून नेतृत्व करताना खेळाडूला पाहिलंय. उर्फ पप्पू. प्रफुल्ल ठाकूर मैदानात दाखल झालाय गोलंदाजी करण्याकरता. समोर असेल किरण पाटील. यावेळचा चेंडू पडल्यानंतर व्हेरिएशन पाहायला मिळते. गती परिवर्तन पाहायला मिळते. अचूक टप्प्यावर चेंडू फेकले जातात गोलंदाजच्या माध्यमातून. सामना रंगला गेला निलकंठेश्वर उलवे विपक्ष भूषण स्पोर्ट अबेडा केगाव. जिथं निलकंठेश्वर उलवे या संघाला आता 29 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 71 धावा. रिव्हर्स अटेंड करायचा होतोय. किरण पाटील झालाय सक्सेसफुल. चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषा पलीकडे. रिव्हर्सचा षटकार. अठरा धावा आपल्याला लागल्या गेल्या. यस, एखाद्या खेळाडूला जर लाईटचा प्रॉब्लेम असेल तर त्या लाईट सुद्धा बंद केल्या जातील याची दक्षता घ्या. यावेळचा चेंडू बॅटची कडा घेऊन बराच वेळ हवेमध्ये यष्टीरक्षकांना आपलं काम पूर्ण केलंय आणि फलंदाज नंबर 2 होईल झेलबा. खलनायक 22 धावा आपल्याला लागल्या गेल्या. येणाऱ्या आता 26 चेंडू आणि जिंकण्यासाठी 61 धावांची गरज. ला हव्यात 61. प्रफुल्लचा हा चेंडू यावेळी खेळून काढलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये जिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकेरीचं दुहेरीमध्ये कन्व्हर्शन पाहायला मिळतंय. चित्त्याच्या वेगानं म्हणून 2 फलंदाज धावताना पाहायला मिळतात. जिथं आता समीकरण बदल जाईल. येणारी 25 चेंडू आणि जिंकण्यासाठी 59 धावांची गरज. 10 धावा लागल्या गेल्या त्यामुळे
24 धावा आपल्याला लागल्या गेल्यात. 24 धावा आपल्याला लागत असताना प्रफुल्ल ठाकूर हा गोलंदाज दाखल होतोय. यावेळी या बॅटची बॉटम एज पसलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. फार चांगली गोलंदाजी करतोय प्रफुल्ल ठाकूर. एक षटकार एक चौकार हा अपवाद जरी सोडला असला तरी फार चांगली गोलंदाजी केली या गोलंदाजांना. पहिल्या षटकामध्ये पराग डुंगीकरच्या आपण पाहिल्यात 12 धावा आल्यात. एक सफलता मिळाली होती आणि प्रफुल्ल ठाकूरनं सुद्धा या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्यात. एक फलंदाज त्याने सुद्धा बाद केलाय. धावपटा धावा मात्र स्थिर असतील. 24 धावा आपल्याला पाहायला मिळतात. येणारे आता 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 59 धावांची गरज. तोपर्यंत जाऊया DJ मास्टर यांच्याकडं. आता मात्र 15 धावेच्या सरासरीने धावा उभाराव्या लागतील. प्रत्येक षटकामागे 15 धावा येणं फार महत्वाचं असेल. विपुल ठाकूर यावेळी गोलंदाज दाखल झालाय. विपुल ठाकूर यावेळी गोलंदाज दाखल होतोय. चला विनंती असेल भूषण स्पोर्ट आवेडा केगाव संघ स्पीडअप करा. आपण विनंती केली जाते. भूषण स्पोर्ट आवेडा केगाव संघाला विनंती असेल लगेच आपण स्पीडअप करायचं आहे. यावेळी आयलिश मात्रे मैदान दाखल झालाय. या उलवी संघाचा आहे. उलवे गावातील म्हणून अष्टपैलू खेळाडू म्हणून या खेळाडूची एक ओळख आहे. डावखुऱ्याचा विध्वंसक आणि तेवढाच स्फोटक फलंदाज म्हणून या खेळाडूची गणती केली जाते. या उलवी नॉट परिसरामध्ये संपूर्ण रायगड परिसरामध्ये या खेळाडूची चर्चा केली जात असते. आणि या जासीचं मैदान आणि या आयलिश मात्रे ही संपूर्ण सातत्याने नाळ जोडली जाते. पण यावेळी गोलंदाज प्रफुल्ल आपल्याचं विपुल ठाकूरचं कौतुक करावं लागेल. ज्यानं पहिल्या चेंडूवर अगदी यस विपुल ठाकूर हा गोलंदाज सुद्धा रायगड प्रीमियर लीग या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळेल. काशी दिलेवन पेनच्या संघामध्ये म्हणजे सुशांत मोकलच्या संघामध्ये खेळताना पाहायला मिळेल. मात्र यावेळचा रिवर्स फटका फसला गेलाय. फलंदाज होईल यावेळी मयूर पाटील झेलबार. पाचव्या क्रमांकावर नवीन फलंदाज विलास म्हात्रे मैदानात दाखल झाला. रिवर्स कळायचा होता मयूरला पण यावेळी बॅटची वरची गडा घेऊन तिथं क्षेत्ररक्षक तैनातच होते. झेल टिपला गेला आणि तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज झाला झेलोबाद. जिथं येणारे 22 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 58ची गरज. चांगली गोलंदाजी करतोय तो म्हणेन विपुल ठाकूर. कौतुक करावं लागेल. उगाच रायगड प्रीमियर लीग एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये या खेळाडूची निवड झाली नाही. सुशांत मोकलनं अगदी हा मी म्हणेन चांगला गोलंदाज आपल्या संघामध्ये खेचलाय. येणारे आता 22 चेंडू आणि जिंकण्यासाठी 58ची गरज. यावेळचा मोठा फटका आहे कन्वर्ट केलं जातंय. मात्र विलास मात्रेचा फटका फसला गेलाय. यावेळी काय घडलं जातंय बॅक टू बॅक दुसरा ड्रॉप बसतोय नीलकंठेश्वर उलवे या संघाला. मैदानाच्या आतमध्ये येतोय. यश मडवी यावेळी दाखल झालाय. नॉनस्टॉक एंडला असेल. मात्र आयलिश मात्र जोपर्यंत मैदानामध्ये असेल तोपर्यंत नीलकंठेश्वर उलवे हा संघ अगदी सुस्थितीमध्ये पाहायला मिळेल. कारण या खेळाडूकडे ही क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. यावेळी हा फटका चांगला आहे आयलेश मात्रेचा. क्षेत्राच्या मस्तकाला दस्तक दे. चेंडू जातोय वन बाउन्स सीमा पार 4 धावे करता.
29 धाबा आपल्याला लागल्या गेल्यात. विपुल ठाकूरचे षटक चालू असताना अजूनही शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अजून येणारी शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. 20 चेंडू आणि जिंकण्यासाठी 54 धावांची गरज आहे. 20 चेंडू आणि 54 धावांची गरज आहे. नीलकंठेश्वर उल्वी संघ. आयलेश मात्रेचा हा फटका फर्स्ट मध्ये हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय. विपुल ठाकूरची फार चांगली गोलंदाजी आहे. आयलेश मात्रे जोपर्यंत मैदानामध्ये आहे ना तोपर्यंत नीलकंठेश्वर उल्वे हा विजयाच्या बाजूनं घोडदौड नक्की करेल. 19 चेंडू आणि 54 ची गरज. 1954 ची गरज असताना हा फटका आपण पाहतोय. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू पकडला गेला. या चेंडूवर मिळतील 1 धाव. 30 धावा आपल्याला लागल्या गेल्यात. या सामन्यामध्ये म्हणजे टर्निंग पॉईंट आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे विपुल ठाकूर हा गोलंदाज. ज्या गोलंदाजावर षटक हाताळत असताना अतिशय चांगली कामगिरी केली, ज्यानं 2 फलंदाज बाद केले आणि फक्त 6 धावा दिल्या ते म्हणजे विपुल ठाकूरनं. आता येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल 53 धावेची. 18 चेंडू 53 ची गरज. 18 चेंडू 53 धावा. 53 धावा 18 चेंडू. अजूनही सामना या दोन्ही संघाच्या बाजूने समतोल आहे. 18 ला हव्यात 53. जोपर्यंत आयलेश मात्रे मैदानामध्ये आहे ना तोपर्यंत नीलकंठेश्वर उल्वी संघ विजयाच्या दिशेने घोडदौड करू शकतो. हे तेवढंच जमेची बाजू आहे कारण हा एक अष्टपैलू असं केलोड आहे उल्वी संघाचा. दोन्ही हे संघ व्हाईट कार्ड एंट्री आपल्याला पाहायला मिळतात. आणि मोक्याच्या वेळी या दोन्ही संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलाय. यावेळचा चेंडू पण पाहायला मिळतोय. चूक टप्प्यावर फेकतोय प्रफुल्ल ठाकूर. कित्येक वर्ष क्रिकेटची सेवा करणारा मी म्हणेन क्रिकेट जगतातील एक मी म्हणेन महारथी म्हणून या गोलंदाजाकडे पाहिलं जाते प्रफुल्ल ठाकूर. याच्याबद्दल जर सांगायचं झालं तर या खेळाडूला बरेच सारे खेळाडू फॉलो करत असतात. असा प्रफुल्ल ठाकूर कित्येक आज खेळाडू त्याच्या खेळ डोळ्यासमोर. यावेळचा चांगला फटका आहे पण फसला गेलाय. बराच काळ हवेमध्ये आणि ज्या विकेटची गरज होती तीच विकेट आयलेश मात्रे होतो झेलबाद. आकाश तारेकर असेल समर्थ कडू असतील हे नक्कीच या प्रफुल्ल ठाकूरला नेहमी सातत्यानं गुरुवर्य म्हणून मानत असतात. असा खेळाडू कित्येक सारे खेळाडूंना आपल्या तालमीमध्ये घडवणारा हा प्रफुल्ल ठाकूर आपल्या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. भूषण स्पोर्ट आविडा केगाव संघाचा प्रफुल्ल ठाकूर कित्येक वर्ष रायगडच्या मी म्हणेन जो रायगड संघ सातत्याने आपण पाहतो रायगड विपक्ष ठाणे या बऱ्याच मोठ्या सामन्यांमध्ये हा प्रफुल्ल ठाकूरला आम्ही खेळताना पाहिलाय. इथं प्रफुल्ल ठाकूरचे षटक फार अतिशय चांगलं पाहायला मिळते. ज्यानं 4 चेंडू फेकत असताना आयलेश मात्रेला सुद्धा बाद केला आणि 1 धाव आतापर्यंत दिले. यावेळचा मोठा फटका खेळायचा होता. अचूक टप्प्यावर चेंडू फेकली जातात प्रफुल्ल ठाकूरच्या माध्यमातून. इथं मिळेल फक्त एकेरी धाव आणि एकेरी धावेने धापटा धावा लागल्या गेल्यात. 32 धावा. 32 धावा धापटा लागत असताना नीलकंठेश्वर उल्वे संघाला आता इथं कुठंतरी प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न आणि मेहनत करणारे मनुष्य कधी यशस्वी होत नाही. त्यांना सातत्याने यश मिळत असतं. पण त्याकरता जे फलंदाज मैदानामध्ये आहेत योगेश म्हात्रे आणि यश मडवी यांना प्रयत्न करावे लागतील. यावेळचा फटका एलिव्हेशन खराब आहे पण नो मॅच मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्रकाच्या आवाक्यामध्ये हा झेल नव्हता मात्र या चेंडूवर मिळाले जाते फक्त
2 धावा आणि 2 धावेनिशी धापटा धावा लागले गेल्या 34 धावा 34 रन्स. इथं समीकरण नसेल आता येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 49 धावांची गरज. जाऊया तोपर्यंत डीजे संतोषाच्याकडे. बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी निलकंठेश्वर उलवे या संघाला हव्यात 49 धावा. सलामीला फलंदाज असेल योगेश. यावेळी हा लोवर फुलटॉ चेंडू होता. लोकांच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे आलेला बुलंद षटकार. पत्ता करतो गुल हो, तो पत्ता धावा. योगेश मारलेला हा षटकार पुन्हा एकदा आत्मविश्वास निर्माण करतोय तो म्हणेन उलवे संघाच्या बाजूने. यावेळचा झेल पकडण्याचा प्रयत्न होता क्षेत्ररक्षणाचा. एकेरीचं दुहेरीमध्ये कन्व्हर्टर पाहायला मिळतंय. इथं आता 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 41 धावेची गरज. 10 चेंडू 41 धावा रायडो असं म्हणूया. प्रत्येक चेंडूवर चौकाराची गरज आहे. ज्या पद्धतीनं जर आपण विचार केला मयूर पाटील रिव्हर्स खेळण्याकरता गेला, जर मयूर पाटील आणि आयलिश म्हात्रे मैदानामध्ये असते ना तर हा सामना कदाचित काही चेंडू ठेवून सुद्धा निलकंठेश्वर उलवे संघ नक्की जिंकला असता. पण आयलिश म्हात्रे आणि मयूर पाटीलची गेलेली विकेट कुठंतरी आता दडपणामध्ये आणते. दबाव प्रेशर हेच क्रिकेट आहे. यावेळचा चेंडू लोवर फुलटॉस होता. हलक्यात खेळण्याचा प्रयत्न केला जातो. या चेंडूवर मिळाले जाईल एकेरी धाव आणि एकेरी धावेदिवशी धावा लागले गेल्यात 43 धावा धापटा लागत असताना येणारे आता 9 चेंडू आणि 40 धावेची गरज. 9 चेंडू 40 धावा. हे समीकरण आता कुठेतरी अवघड होत चाललंय निलकंठेश्वर उलवी संघाकरता. पण फार चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज विपुल ठाकूरचं कौतुक करावं लागेल. अफलातून दर्जाची गोलंदाजी करतोय विपुल ठाकूर. रायगड प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये माझी निवड का केली याचे एक ज्वलंत आणि जिवंत उदाहरण या जासीच्या मैदानामध्ये न्यूयॉर्क स्टार क्रिकेट क्लब जासी व किंग ग्रुप जासीच्या स्पर्धेमध्ये अशी गोलंदाजी करतोय हा गोलंदाज विपुल ठाकूर. वुरणच्या टेनिस क्रिकेट अगदी आज संपूर्ण सातासमुद्रा पार सुद्धा पाहायला मिळत आहे. विपुल ठाकूर असेल, प्रफुल्ल ठाकूर असेल, अभिजित ठाकूर असेल, विश्वजित ठाकूर असेल, असे बरेच सारे खेळाडू. यावेळचा चेंडू अपील केली जाते पंचांकडे आणि पंचांनी यावेळी दाद उचलून धरले. फलंदाज यावेळी होतोय लेग बिफोर विकेट. या जाळ्यामध्ये बसलाय. विकेट नंबर 5 होईल मैदानातून बाहेर. देवा तुझ्या त्या सोंडी हॅलो. 6 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 39 धावांची गरज आहे. 6 चेंडू 39 धावांची गरज. मैदानामध्ये आता समोर असेल फलंदाज यश मडबी. तर नॉस्टिक एंडला मैदानामध्ये उतरले. यावेळी यश मडबीच्या बॅट मधून हा सामना जरी अजूनही आम्ही जिवंत आहोत. यावेळी कावकॉर्नरच्या टोक्यावरून आउट ऑफ द पार्क मिळतील 6 धावा. हॅलो. 6ला 38 सुद्धा आम्ही पाहिल्या किंजल ट्रॉफी मध्ये करण मडवीने हा कारनामा केला होता. इथं मात्र नवीन संधी आहे यश मडवीला. यावेळचा फटका आला. यश मडवीच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क. बॅक टू बॅक दुसरा षटकार. धावा धापटा लागत असताना 56 रन्स. अर्षद ठाकूर वर ठोकलेत. बॅक टू बॅक 2 षटकार. हा खेळाडू सुद्धा रायगड प्रीमियर लीग मध्ये खेळताना पाहायला मिळेल. इथं मात्र तिसरा येईल का? मिड विकेटच्या डोक्यावरून बॅक टू बॅक 3 षटकार ठोकलेत यश मडवीना. संतोष
चेंडू मध्ये 39ची गरज होती. आता इथं येणारे 3 चेंडू आडिया 21 धावेची गरज. किंजल ट्रॉफी मधला सर्वात आता कारनामा आठवायला लागलाय डोळ्यासमोर. गोलंदाज होता विनोद भगत आणि फलंदाज होता करण मडवी. आणि या सामन्यामध्ये आता यश मडवी समोर आहे उलवे संघाचा आणि गोलंदाज आहे हर्षल ठाकूर. एखादा जर बिमार चेंडू प्रवीण जर मैदानामध्ये पडला तर या सामन्यामध्ये पुन्हा एकदा काय नवसंजीवनी मिळेल निलकंठेश्वर उलवे या संघाला. 3 चेंडू 21ची गरज. सलग 3 षटकार ठोकलेत यश मडवी या फलंदाजांना. प्रेक्षकाच्या आता सर्वांचं जागेवर जे बसले होते ते उभे राहिले हा सामना पाहण्यासाठी. या सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंग उधळायला सुरुवात केले यश मडवीनं. पुढील चेंडू यावेळचा हा चेंडू पडल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतोय अचूक टप्प्यावर फेकला गेलाय. गोलंदाजच्या माध्यमातून भन्नाट वेगानं फेकलाय हर्षल ठाकूर. या गोलंदाजचा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. आता मात्र 2 चेंडू आणि 21ची गरज. 2 चेंडू 21 धावेची गरज. अचूक टप्प्यावर आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी केली जाते हर्षद ठाकूरच्या माध्यमातून. यावेळी या व्हेरिएशन बदल गेले. आता 1 चेंडू आणि 21 धावेची गरज. 1 चेंडू 21 धावेची गरज. या सामन्यामध्ये आता सुपर 6 मध्ये कोणता संघ दाखल होईल या चेंडूवर समजलं जात आहे. यावेळी सुपर 6 मध्ये दाखल झालाय भूषण स्पोर्ट आवेडा केगाव संघ.